म्हणलं काय झालंय मॅडम, मी आहे हो. मला सांगा तुम्ही काय घटना घडली आहे ती. तर नाही हो तुम्ही या, आपण बसून बोलू म्हणली. बर बसून मग ह्यांना फोन केला, या लगेच म्हणलं जायचं दवाखान्यात, पाय घसरलाय का, हात का ताप आले का काय झालंय. मग आम्ही आलो, परत येते मॅडमला. मॅडम म्हणलं मला बोलू द्या म्हणलं माझ्या मुलीला, म्हणलं मी तिची मम्मी आहो म्हणलं. तर नाही हो मध्ये त्यांना, तिला मध्ये आहे उपचार चालू आहे, त्यांनी तिला कसं उपचार चालू असतं खाटवर आहे कसं बोलू द्या. 9 वाजता मॅडमचा फोन आला होता की तुम्ही अर्जंट लातूरला या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. मी त्यांना आणि फोन कट केला. मी त्यांना 4-4 वेळेस फोन करून विचारलो नेमकं काय प्रकरण आहे मला सांगा. त्यांनी मला कसलीच माहिती दिली नाही. तुम्ही आधी इथे या, नंतर आम्ही सांगतो म्हणलं. इथं आल्यावर आम्ही त्या मॅडमची बोलणं केलं तर त्या मॅडमने म्हणले अनुष्काने असं तुमच्या गळपास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि तिला PM रूममध्ये इथं दवाखान्यात टाकलेलं आहे. आम्हाला ती प्रेत त्यांनी दाखवलं नाही ना, काहीच नाही. मॅडम निघून गेल्या इथून. आमची एवढीच इच्छा आहे की शाळा प्रशासनावर 302चा गुन्हा दाखल करून तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही. मला ते जे फुटेज आहे ती तुम्ही उपलब्ध करून द्याल का? त्याच्यानंतर जे काही येईल त्याच्यावर तुम्ही जसं म्हणताय की प्रोव्हिजनल रिपोर्ट आल्यानंतर आपण लगेच गुन्हा दाखल करू, तर प्रोव्हिजनल रिपोर्ट यायला किती तास लागणार आहे? 1 तास लागणार आहे, 2 तास लागणार आहे. आल्यानंतर गुन्हा नोंद करूयात, तर ठीक आहे करूयात. आम्ही तुम्हाला सहकार्यच करत आहोत. आमच्या डोक्यामध्ये जे काही संभ्रम निर्माण आहेत, सकाळी हॉस्पिटल मधला संभ्रम वेगळा होता, इथं आल्यानंतरची परिस्थिती वेगळी आहे, इथं आल्यानंतर वेगळीच गोष्ट समजायला लागली, त्या ठिकाणी वेगळी गोष्ट समजली. तर ह्या ठिकाणी तुम्ही एकच फक्त व्यक्ती ताब्यात घेतलाय. आमचे तर सरळ अशी मागणी आहे की त्या मुलीला इथून ज्या लोकांनी उचलून हॉस्पिटलला दाखल केलंय त्या सगळ्याच लोकांना तुम्ही पहिलं तर ताब्यात घेतलं पाहिजे.